जळगाव शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग, कुठे जीवघेणे खड्डे, कुठे अपूर्ण रस्त्याचं काम, तर कुठे धोकादायक चौक. वाहतुकीचा वाढता ताण आणि नियोजनाचा अभाव यामुळे हा महामार्ग आता नागरिकांसाठी अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरतोय. गेल्या वर्षभरात या मार्गावर 500हून अधिक जणांचा बळी गेल्याचा दावा स्थानिकांकडून केला जातोय. कालिका माता चौक असो, आकाशवाणी चौक असो किंवा इच्छादेवी चौक असो, प्रत्येक ठिकाणी एकच प्रश्न आहे: अपघातांची मालिका थांबणार कधी? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उड्डाणपूल हवा की अंडरपास? खड्डे बुजवणार कोण? आणि महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेचा प्रश्न उपस्थित होत असेल तर त्याला जबाबदार कोण? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी वैष्णवी साबळे. जळगाव शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या काही काळापासून अपघातांची मालिका सुरूच आहे. वाहतुकीची वाढलेली वर्दळ, धोकादायक चौक, अपुऱ्या वाहतूक सुविधा आणि रस्त्यांची खराब अवस्था यामुळे वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय. सुमारे 5 वर्षांपूर्वी खोटेनगर ते कालिका माता चौक या मार्गाचं काम करण्यात आलं. त्यावेळी शिव कॉलनी, आकाशवाणी चौक आणि कालिका माता चौक येथे उड्डाणपूल उभारण्याची मागणी करण्यात आली होती. उड्डाणपुलाऐवजी सर्कल उभारण्यात आले. आता वाढत्या वाहतुकीमुळे आणि अपघातांमुळे 5 चौकांच्या नियोजनावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. कालिका माता चौक हा सध्या जळगावच्या वाहतूक व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनलाय. या चौकात वाहतूक कोंडी आणि अपघातांचं प्रमाण देखील वाढलंय. त्यामुळे प्रशासनाने आता तांत्रिक पाहणी सुरू केली आहे. अंडरपास करायचा की ओव्हरब्रिज उभारायचा या दोन्ही पर्यायांचा अभ्यास करून DPR तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. म्हणजे ज्या चौकावर काही वर्षांपूर्वी वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्कल उभारण्यात आला, त्याच ठिकाणी आता मोठ्या वाहतूक उपाययोजनेची गरज निर्माण झाली. त्या दिवशी होईल मात्र महिनाभरात 4 लोकांचे जीव गेले. खड्डे जे पडलेले आहेत महामार्गावर ते प्रशासनाचे, मी त्याचंही पत्र गडकरी साहेबांना दिलेलं आहे. सत्ताधारी भाजपचे नगरसेवक स्वतः त्यांना खड्डे बुजवावे लागतायत. अधिकारी झोपेदाचं वाटतंय का तुम्हाला? नॅशनल हायवेचे ज्या वेळेला मी स्वतः त्या रस्त्याने वापरते, मला जर खड्डा दिसला मी तात्काळ दुसऱ्या मिनिटाला अधिकाऱ्यांना फोन करते, बुजवायला सांगते. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खरं म्हणजे धुळं ते जळगाव ह्या रस्त्याचा तुम्हालाही माहिती आहे, 3-3 वेळा कॉन्ट्रॅक्टर इथून कामं घेतले, निघून गेले, नवीन कॉन्ट्रॅक्टर येत गेले आणि त्या कामाची कुठल्याही प्रकारची क्वालिटी आणि त्याचा जो DPR बनवला आहे त्याच्यामध्ये कोणतीच काळजी घेतली गेली नाही. त्याच्या दुरुस्त्या आता मला करत फिरावे लागत आहेत. कारण खूप स्पॉट असे की तिथे ॲक्सिडेंट होत आहेत. तो एरंडोलचा असेल, पारवचा असेल किंवा आपल्या जळगावातले असतील. म्हणून त्याच्यामध्येच आम्ही हे मार्ग काढण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो आहोत. पण प्रश्न फक्त चौकांचा नाही, खड्ड्यांचा देखील आहे. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्गावर सध्या खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळते. इच्छादेवी चौक ते शिव कॉलनी परिसरात 450हून अधिक खड्डे असल्याचा दावा करण्यात आलेला आहे. आणि विशेषतः इच्छादेवी चौकातील मोठा खड्डा वाहन चालकांसाठी धोकादायक ठरतोय. रस्त्यावरून जाताना अचानक खड्डा समोर आल्यामुळे वाहनांचा ताबा सुटण्याची शक्यता आहे. दुचाकीस्वारांसाठी तर हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललाय. प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने लोकप्रतिनिधी मैदानात उतरले. खड्ड्यांबाबत प्रशासनाकडे तक्रारी आणि निवेदनं करण्यात आली आहेत, मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप करण्यात आलाय. यानंतर भाजपच्या नगरसेविका वैशाली पाटील यांनी स्वखर्चाने खड्डे बुजवण्याचा निर्णय देखील घेतलाय. हे राजकीय श्रेयासाठी नव्हे तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आताही इच्छादेवी चौकामध्ये खूप मोठा खड्डा पडला आहे, तर आकाशवाणीतले खड्डे आम्ही बुजवतोय आणि तोही खड्डा आम्ही आता बुजवणार आहोत. आकाशवाणीतले हे खड्डे आम्ही बुजवतोय स्वखर्चातून. मी आणि नितीन दादा आम्ही स्वखर्चातून हा खड्डा बुजवतोय. त्याचप्रमाणे इच्छादेवी चौकातही जो मोठा खड्डा पडलेला आहे तो आम्ही बुजवणार आहोत. आपण या संदर्भात प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता, काही नेत्यांकडे आपण काही देत मांडली होती, तरी सुद्धा त्यावर काही कारवाई झाली नाही. त्यानंतर आपण हा निर्णय घेतलेला आहे. काय आमचे आदरणीय मंत्री गिरीश भाऊ महाजन, आमचे कर्तव्यदक्ष आमदार राजमाव भोळे, तसेच आपले पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्याकडे पण आम्ही या संदर्भात तक्रार केली होती. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना इंटिमेशन दिलं, पण त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्यामुळे, कुठलीही हालचाल आम्हाला दाखवली नसल्यामुळे आम्ही स्वखर्चाने आज हे खड्डे बुजवण्याचं काम करत आहोत. तसंही म्हणा हवं तर, यश म्हणण्यापेक्षा हे आम्ही जनतेच्या सेवेसाठी काम करत आहोत. जनतेची गैरसोय आमच्याने बघितली जात नाहीये, त्यामुळे आम्ही ही सोय करत आहोत. वैशाली अमित पाटील, प्रभाग क्रमांक 13.
पक्ष कोणताही असो, जनहिताचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा. राष्ट्रीय महामार्गाच्या प्रश्नावर यापूर्वीही निवेदनं देण्यात आली, आंदोलनं देखील झाली. मात्र लोकप्रतिनिधी स्वखर्चानं खड्डे बुजवण्यासाठी पुढे आले आहेत. जनतेच्या हितासाठी चांगलं काम करणाऱ्यांचे पक्षभेद विसरून कौतुक झालं पाहिजे अशी भूमिका संग्रामसिंह सूर्यवंशी पाटील यांनी देखील घेतली आहे. महामार्गांच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता या संपूर्ण प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा महामार्गाच्या कामाची गुणवत्ता. जळगाव धुळे महामार्गाचं काम वेगवेगळ्या ठेकेदारांना देण्यात आलं, मात्र या कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान नसल्याचं खासदार स्मिता वाघ यांनी म्हटलंय. DPR नुसार काम झालं का? काम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुरुस्तीची वेळ का आली? आणि अपघात प्रवण ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या की नाही, हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. जळगाव जिल्ह्यातील जामनेरचे आमदार आणि राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी मात्र खड्ड्यांच्या प्रश्नावर प्रशासनाची बाजू मांडली आहे. पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे पडणं ही केवळ जळगावपुरती मर्यादित गोष्ट नसून संपूर्ण महाराष्ट्रात खड्डे बुजवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे, असं महाजनांनी म्हटलंय. मात्र जळगावच्या रस्त्यांवरील खड्डे पाहता प्रश्न असा आहे की काम नेमकं कुठं सुरू आहे आणि जळगावकरांना खड्ड्यांपासून कायमस्वरूपी दिलासा कधी मिळणार? अल्टिमेटम दिला होता, मात्र अद्यापही खड्डे बुजवलेले नाहीये. नागरिकांची पुन्हा एकदा ओरड पाहायला नाही. तुम्ही नाशिकमध्ये जाऊन बघा, त्या ठिकाणी खड्डे बुजवण्याचं काम अतिशय वेगाने सुरू आहे. जवळपास 80% किंवा त्यापेक्षा जास्त असेल, कारण सतत पाऊस सुरू आहे. मी म्हटलं परत ते तिथून मटेरियल निघालं तर पुन्हा त्या ठिकाणी टाकावं. मला वाटतं आपण तिथे जाऊन शहानिशी थोडी करावी. अतिशय वेगाने काम त्या ठिकाणी सुरू आहे. नवीन कामसुद्धा आपण जे सिमेंट काँक्रीटचे रस्ते करतोय ते सुद्धा अतिशय वेगाने झाले. परवाच 3 दिवसापूर्वीच मी त्या ठिकाणी सगळ्या साईटवर 5-6 ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि खड्डे बुजवण्याचं काम मी पुन्हा सांगेल की अतिशय वेगाने आणि गांभीर्याने आम्ही त्या ठिकाणी हा विषय घेतलेला आहे. सगळे आमचे अधिकारी, सगळे कर्मचारी हे सगळे त्या ठिकाणी फील्डवर आहेत. हा प्रश्न फक्त खड्डे बुजवण्यापुरता मर्यादित नाहीये, तर हा प्रश्न आहे रस्त्याच्या गुणवत्तेचा देखील, वाहतूक नियोजनाचा, चौकाच्या सुरक्षिततेचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांच्या जीवित सुरक्षिततेचा. अंडरपास होईल की नाही, ओव्हरब्रिज खड्डे कायमचे बुजतील की नाही, काही दिवसांनी पुन्हा रस्ता उखडेल, महामार्गाच्या कामाची गुणवत्ता सुधारेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं प्रशासनाच्या पुढील कृतीतूनच मिळणार आहेत. पण तोपर्यंत सर्वात मोठा सवाल कायम आहे, या महामार्गावर आणखी किती अपघात झाल्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना केली जाणार? जळगावच्या नागरिकांना सुरक्षित रस्ता कधी मिळणार? नागपूर ते मुंबई राष्ट्रीय महामार्ग हा जळगाव शहरातून गेलेला आहे. दरम्यान या महामार्गावर अनेक वेळा अनेक अपघात झालेले आहे. दरम्यान हा महामार्ग करण्यास म्हणजे जो महामार्ग तयार झाला होता त्यानंतर या ठिकाणी जी वाहतूक होती ती वळवण्यात आली होती. यासाठी पाडती ते तरसोद हा रस्ता देखील करण्यात आला होता. दरम्यान 5 ते 6 वर्षांपूर्वी हा जो रस्ता आहे जवळपास कोटीनगर ते कालिंका माता दरम्यानचा जो रस्ता आहे, हा रस्त्याचे काम त्यावेळी पूर्णपणे करण्यात आले होते. या रस्त्यावरती देखील 3 सर्कल उभारण्यात आले होते, परंतु त्यावेळी स्थानिक राजकीय पक्ष असतील किंवा विरोधक पक्ष असतील किंवा विविध संघटना असतील यांनी या ठिकाणी या सर्कलला मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता. तरी देखील प्रशासनाने त्यांची मागणी न जुमानता या ठिकाणी सर्कल उभारणी केली होती. परंतु आता सध्या गेल्या वर्षभराचा विचार केला तर या ठिकाणी 500हून अधिक जणांना आपला जीव गमावा लागला. त्यामुळे आता प्रशासन जागी झाली आहे. त्यापूर्वी जर सर्कल न उभारता उड्डाणपूल किंवा थेट कोटीनगर ते कालिंका माता पर्यंत हा जर उड्डाणपूल राहिला असता तर या अनेकांचे जीव वाचले असते. परंतु त्यावेळी असं न करता थेट सर्कल उभारून कोट्यवधी रुपयांचा पैसा खर्च करून या ठिकाणी हा राष्ट्रीय महामार्ग उभारण्यात आला होता. परंतु आता सध्या खासदार स्मिताताई वाघ यांनी यापूर्वी गेल्या महिन्याभराचा विचार केला तर या ठिकाणी अनेकांनी जीव गमवावा लागला होता. परंतु आता सध्या या राष्ट्रीय महामार्गावरचा जो रस्त्याचे काम आहे, काँक्रिटीकरणाचे काम हाती घेण्यात आले. परंतु आता 1 महिन्यापूर्वीच या रस्त्याचे खड्डेमय करून ठेवलंय. म्हणजे त्याचे रस्ता काँक्रिटीकरण करण्यासाठी जे रस्ता लागतो उखडण्यात आलेला आहे. त्यामुळे आता यापूर्वी गेल्या महिन्याभरात 3 जणांना या ठिकाणी जीव गमावा लागला आहे. परंतु आता सध्या प्रसार माध्यम असो किंवा इतरांनी हा प्रश्न उपस्थित केल्यानंतर खासदार स्मिताताई वाघ यांनी ज्या ठिकाणी जळगाव शहरातील 3 ते 4 ठिकाणचे असे स्पॉट आहे ज्या ठिकाणी अंडर बायपास किंवा ओव्हरब्रिज करण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे आणि या संदर्भात त्यांनी
प्रशासनाला DPR तयार करण्यासंदर्भातल्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहे. परंतु आता यापूर्वीच ही प्रशासन असेल किंवा इतर कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांनी जर 5 वर्षापूर्वीच ह्या गोष्टी जर मान्य केल्या असत्या तर हा जो रस्ता आहे म्हणजे कोटेनगर पासून तर कालिंदी मातापर्यंत जो ओव्हरब्रिज झाला असता तर आज अनेकांना जीव गमवावा लागला नसता. म्हणजे जवळपास 500 जणांचा जीव वाचला असता. शिवाय या ठिकाणी जो रस्ता बनवला आहे त्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा जो निधी हा देखील पूर्णपणे खर्च केलेला आहे. परंतु आता याच्या घटना घडल्यानंतर यामुळेच का प्रशासन जागे झाले आहेत का असा सवाल देखील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता सध्या तरी या ठिकाणी हा जो अपघाताची जे स्पॉट आहे जवळपास शिव कॉलनी असो किंवा आकाशवाणी चौक असेल किंवा चिदेव चौक असेल तर चौथा जो स्पॉट महत्वाचा आहे कालिंदी माता मंदिर पर्यंत जातील तिथील जो रस्ता आहे तिथे 2 रस्ते आहे. ते 2 रस्ते जोडत असल्या कारणामुळे तिथं अंडरपास किंवा ब्रिज व्हावा ओव्हरब्रिज व्हावा या संदर्भातली त्रुटी आहेत. त्या संदर्भात खासदार स्मिताताई वाघ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना या संदर्भात DPR तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जो योग्य वाटेल त्यावर DPRचा निर्णय घेण्यात येईल असं देखील या ठिकाणी त्यांनी बोलताना सांगितलंय. परंतु आता आगामी काळामध्ये नेमक्या या ठिकाणी जे अपघाताचे स्पॉट आहे त्या ठिकाणी ओव्हरब्रिज होणार का अंडरपास होणार आता या संदर्भात सगळ्यांचे लक्ष लागून आहे. जळगावच्या महामार्गाचा प्रश्न फक्त खड्डे बुजवण्यापुरता मर्यादित नाही. हा प्रश्न आहे रस्त्याच्या गुणवत्तेचा, वाहतूक नियोजनाचा आणि चौकांच्या सुरक्षिततेचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या जीवित सुरक्षिततेचा. एका बाजूला अंडरपास आणि ओव्हरब्रिजच्या चर्चा सुरू आहेतच, दुसऱ्या बाजूला खड्डे बुजवण्याचे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावर अजूनही जीवघेणे खड्डे मात्र तसेच आणि अपघाताचा मोठा धोका देखील कायम बनून राहिलेला आहे. आमचे प्रतिनिधी जितेंद्र कोतवाल यांनी टेपच्या सहाय्याने मोजलेले खड्डे केवळ रस्त्यांवरील खड्डे नाहीत तर ते प्रशासनाच्या नियोजनातील आणि कामाच्या गुणवत्तेतील त्रुटींचीही खोली दाखवतात. प्रश्न फक्त एवढाच आहे, जळगावकरांना सुरक्षित रस्ता मिळण्यासाठी आणखी किती दिवस अपघातांची वाट पाहावी लागणार? खड्डे मोजण्याची वेळ नागरिकांवर आणि पत्रकारांवर येणार की कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणा स्वीकारणार? निर्णय प्रशासनाला घ्यायचा आहे, कारण प्रत्येक खड्ड्यामागे एका नागरिकाचा जीव धोक्यात आहे. प्रत्येक खड्डा बुजवता येतो पण खड्ड्यात गेलेला जीव मात्र परत आणता येत नाही. त्यामुळे प्रश्न फक्त रस्त्याच्या दुरुस्तीचा नाही, प्रश्न आहे जळगावकरांच्या सुरक्षित प्रवासाचा. आता प्रशासन खड्डे बुजवतंय की समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढतंय हे पाहणं महत्त्वाचं ठरतं.